मुसळधार पावसाचा बदलापूरला देखील मोठा फटका बसलाय। उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। सततच्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। बदलापूर शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात झाले, तर कर्जत आणि आसपासच्या परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। पावसाचा जोर अजूनही या भागात कायम आहे, त्यामुळे आता नदीकाठच्या गावांमध्ये आणि बदलापूर शहरात पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे। सध्या या नदीच्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले। दरम्यान या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी। उल्हास नदीने धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे आणि आपण आज याच उल्हास नदीच्या बाजूला आहोत। आपण पाहू शकता की उल्हास नदीने धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे आणि मिनिटाला पाण्याची वाढ जी आहे ती झालेली आहे। आपण पाहू शकता की नदीने रौद्र रूप जे आहे ते धारण केलेलं आहे। त्याच पद्धतीने बाजूची चौपाटी आहे ते देखील पाण्याखाली गेलेली आहे आणि कर्जत आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि त्यामुळे मिनिटाला या उल्हास नदीची पाण्याची पातळी जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा तो देखील देण्यात आलेला आहे आणि अग्निशमन दल असतील, त्याचबरोबर इतर प्रशासन जे आहे ते देखील इथं सज्ज झालेलं आहे आणि पावसाचा जोर असाच कायम राहिला तर बदलापूर असेल, त्याच पद्धतीने आजूबाजूच्या नदीच्या बाजूचे गाव असतील यामध्येही पाणी शिरण्याची शक्यता आहे ती व्यक्त केली जात आहे। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, बदलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।